नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये। आज आपण बनवत आहोत मार्बल कुकीज। कुकीज बघून तुम्हाला वाटत असेल की या बनवायला किती अवघड असतील, पण नाही, तसं बिलकुल नाहीये। या बनवायला अतिशय सोप्या आहेत। तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल। आणि याला बनवायला पण काही खूप जास्त साहित्य वगैरे काहीही लागत नाही। आपल्या घरी जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ह्या कुकीज आरामात बनून जातात। ह्या कुकीज मी मायक्रोवेव्ह मध्ये आणि कढईमध्ये सुद्धा बनवून दाखवल्या आहे। आपण कशातही बनवू शकता। एक मी आपल्याला तोडून दाखवते। बघू शकाल आपण आतून किती मस्त छान अगदी खुसखुशीत या कुकीज झालेल्या आहेत। एकाच प्रकारच्या बॅटर मध्ये तुम्ही अशा दोन प्रकारच्या कुकीज बनवू शकता। ह्या समजा मी या मोठ्या ठेवलेल्या आहे आणि तुम्ही जर याला थोडंसं असं प्रेस करून जर थोडं चपट केलं तर अशा कुकीज तुमच्या बनतील। आणि तुम्ही जर त्याला पेढ्यासारखं ठेवलं तर मग अशा बनतील। दोन्ही कुकीज छान खुसखुशीत होतात। ही सुद्धा आपण बघू शकाल किती छान जाळी आली आहे याला। फक्त मी याला काय केलं, जेव्हा मी बेक करायला ठेवलं तेव्हा मी याला थोडंसं प्रेस केलं होतं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये कलरचा वापर करू शकता। कुठलाही कलर वापरा, छान दिसतो। आता ही सुद्धा बघा मी आपल्याला तोडून दाखवते। अगदी हात लावला की ही तुटली। इतकी छान खुसखुशीत अशी कुकीज आपली तयार होते आणि बनवायला अतिशय सोपी। आपण सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। बाउल मध्ये घेतला आहे मी 100 ग्रॅम बटर। आणि बटर हे रूम टेम्परेचरवरच असावं, फ्रीज मध्ये ठेवलेलं नसावं। आणि आता याला आपल्याला फेटून घ्यायचंय। हे सॉल्टेड बटर आहे। याला आता अगदी हलकं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचंय, म्हणजे याचा कलर पण चेंज होईल आणि परत न हे हलकं होईल। तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुम्ही त्यांनी सुद्धा फेटू शकता। माझ्याकडे आहे पण मी विस्करनी फेटत आहे। याला मी 3 ते 4 मिनिट फेटलं। आता हे छान बघा, याचा कलर पण बदलला आणि हे अगदी हलकं पण झालं। बस इतकं याला फेटायचं। ही आहे अर्धा कप पावडर शुगर, म्हणजे मिक्सर मधून मी साखर बारीक काढून घेतली, ती टाकायची आपल्याला अर्धा कप। आणि याला सुद्धा आता खूप छान फेटून घ्यायचं। अगदी एकजीव झालं पाहिजे, हे छान मिक्स झालं पाहिजे। साखर आणि बटर छान अगदी व्यवस्थित फेटून झालं, बघू शकाल आपण। याचा कलर पण बदलला आणि हे अगदी हलकं झालंय। आता याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला मैदा। हा आहे 1 कप मैदा, 200 ग्रॅमचा कप आहे। मैदा आपल्याला याच्यात चाळून टाकायचा आहे। यात टाकते मी 1/4 टीस्पून बेकिंग पावडर। आता हे दोन्ही आपण चाळून घेऊ। हे आहे व्हॅनिला एसेन्स, हे टाकते मी अर्धा टीस्पून। याला आता अगदी हलक्या हाताने आपल्याला याला मळून घ्यायचंय। त्याच्यामुळे मी आता ग्लोव्ज घातले, कारण कसं हे बटर ना हे तेलकट असं तुपकट असतं, ते हाताला लागतं। त्याच्यामुळे याला हाताने अगदी असं हलकसं मळून घ्या। याचा आपल्याला सॉफ्ट डो तयार करायचा आहे। सॉफ्ट डो बघा तयार झाला। आता आपल्याला काय करायचंय, या डोचे करायचे आपल्याला 2 सारखे भाग, कारण एका याच्यामध्ये आपल्याला कलर टाकायचा आहे। याला मी सारख्या 2 भागांमध्ये डिवाइड करून घेतलं। यातला एक भाग मी दुसऱ्या बाउल मध्ये ठेवते। यात टाकते मी आता अगदी थोडासा हा पर्पल कलर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिंक कलर किंवा दुसरा कुठलाही कलर वापरू शकता। मी हा पर्पल वापरते। हा तोच कलर आहे जो आपण केक साठी वापरतो। हा टाकायचा आहे आपल्याला अगदी थोडासा। आता याला आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याला बघू शकाल आपण किती मस्त पर्पल कलर आला। ग्लोव्ज घालण्यामागचं कारण हेच असतं की आपल्या हाताला कलर लागत नाही ग्लोव्ज घातल्यामुळे। आणि जर आपण असं डायरेक्ट जर कलर टाकून याला असं मळलं तर मग आपल्या हाताला कलर लागतो। आता हे जे 2 डो आपण तयार केले, याचे आपल्याला दोन्ही याचे अगदी छोटे छोटे आपल्याला गोल 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 असे बॉल्स तयार करून घ्यायचे।
सर्व याचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्या. पर्पल कलरचे बॉल्स आणि हे व्हाईट कलरचे. हे व्हाईट मी थोडे कमी बनवले कारण आपण आता बघा मी काय दाखवते. हा जो थोडासा व्हाईट डो मी ठेवला आहे याच्यामध्ये मी टाकते कोको पावडर. ही थोडीशी अर्ध्या चमच्याला सुद्धा कमी कोको पावडर टाकते म्हणजे हे पुन्हा वेगळ्या कलरचे तयार होतील आपले कुकीज. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याचे सुद्धा आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ. हे बॉल्स तयार करून घेतले मी कोको पावडरचे. मी मायक्रोवेव्ह मध्ये आणि कढईमध्ये दोन्ही ठिकाणी मी आपल्याला हे कुकीज बनवून दाखवणार आहे. हा आहे मायक्रोवेव्हचा ट्रे. याला मी बटर पेपर लावला. बटर पेपर असेल तर लावा नाहीतर स्किप करा, तसं काही नाहीये. याला सगळीकडनं छान तेल किंवा तूप लावून घ्यायचं. बटर पेपर असला तरी लावायचं, बटर पेपर नसला तरी लावायचं. आणि हे भांड मी कढईमध्ये ठेवणार आहे. याला सुद्धा ग्रीसिंग करून घ्या. तुम्ही स्टीलच्या डिश मध्ये सुद्धा ठेवू शकता तुमच्याकडे जर असा केकचा डब्बा नसेल तर. आता हे घेतले आहेत मी 6 बॉल्स, 3 पर्पल आणि 3 साधे. आता आपण दोन्ही हातांनी हे बॉल्स अगदी असे जवळ करून घ्यायचे. म्हणजे आपण मोदकला आकार देतो तसा याला आकार द्यायचा आपल्याला. आणि हे आता आपण आपल्या दुसऱ्या हातावर ठेवायचं. तर याला मात्र फक्त एकच करायचं. बस याला गोल 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 फिरवायचं. बघू शकाल आपण. फक्त मी 4-5 राऊंड मारले. 4-5 राऊंड मध्ये याला किती सुंदर म्हणजे डिझाईन पण आली आणि आकार पण आला. फक्त डो तयार करताना मात्र एक काळजी घ्यायची की आपण डो जेव्हा तयार करतो तो तेव्हा अगदी सॉफ्ट झाला पाहिजे. त्याला क्रॅक नाही गेले पाहिजे. याला तुम्हाला कुठेही क्रॅक दिसणार नाही. बस अशा पद्धतीने आता आपण बनवायचे. आता मी पर्पल आणि चॉकलेटी बॉल्स म्हणजे जे आपण कोको पावडरचे बनवले ह्याचं करूया. हे सुद्धा बनवायची प्रोसेस सेम आहे. याला सुद्धा हातावर घ्यायचं आणि याला सुद्धा थोडंसं गोल 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 फिरवायचं. बस तयार झाले आपले मार्बल कुकीज. हे जेव्हा आपण बेक करू तेव्हा याचे कलर आणखी छान दिसतील. अशाच पद्धतीने सर्व कुकीज मी आता तयार करून घेते. काही कुकीज आपण कढईमध्ये बनवणार आहोत त्याच्यामुळे कढई ही 10 मिनिटांसाठी प्रीहीट करायला ठेवा. लक्षात ठेवा प्रीहीट करणं अगदी गरजेचं आहे. आणि मायक्रोवेव्ह सुद्धा प्रीहीट करा. 10 मिनिटांसाठी कन्व्हेन्शन मोडला प्रीहीट करा मायक्रोवेव्ह. प्रीहीट झाली. कढईमध्ये मी आपलं हे भांड ठेवून दिलं. आता याला 10 ते 12 मिनिट होऊ द्यायचं. आणि किती जाड बारीक आहे त्याच्यावर तुमची बेकिंगची टायमिंग ठरेल. कुकीज जास्त जाड असतील तर 15 मिनिट सुद्धा लागू शकतात. याला आता मी प्रीहीट केलेल्या मायक्रोवेव्ह मध्ये ठेवते. आणि एक लक्षात ठेवायचं याला थोडंसं दूर दूर ठेवायचं. आपण जर खूप जवळ ठेवलं तर मग यानंतर फुलतात आणि एकमेकांना चिपकतात त्याच्यामुळे याला थोडं दूर दूर ठेवायचं. मला 2 वेळेस बेकिंग करावं लागणार आहे कारण एका वेळेस एवढ्या होणार नाही. ह्या कुकीज झाल्या. आता याला पूर्ण बेक व्हायला जवळपास 15 मिनिट लागले. आणि बेक व्हायचा टायमिंग मी सांगितल्याप्रमाणे कमी जास्त हा होऊ शकतो कारण तुम्ही कुकीज किती जाड बनवल्या, किती बारीक बनवल्या, पातळ बनवल्या याच्यावर अवलंबून असतो. जर त्या पातळ असतील तर 10 मिनिटात सुद्धा बेक होतील. आणि याला थंड झाल्यानंतरच ट्रे मधून उचलायचं. बघू शकाल आपण किती मस्त झाल्यात. आणि जे आम्ही कढईमध्ये बनवलेले आहेत त्या सुद्धा बेक व्हायला मला 12 मिनिट लागले. आणि जे थोडं बॅटर माझ्याकडे शिल्लक होतं त्याचे मी पुन्हा ह्या कलरमध्ये बनवल्या. ह्या मी कढईमध्ये बनवल्या. बघू शकाल कढईमध्ये आणि मायक्रोवेव्ह मध्ये काहीही फरक नाही. अगदी सेम बनतात. तयार झाल्या आपल्या मार्बल कुकीज. बनवायला तर अतिशय सोप्या आणि खायला तितक्याच टेस्टी. तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा. असं काही नाही की घरी ओव्हनच असावं. कढईमध्ये सुद्धा बनवू शकता.
पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.